नमस्कार सगळ्यांना. तर लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते यायला चालू झालेले आहेत. या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झालेलं आहे. ते जिल्हे कोणकोणते असणार आहेत? कधी-कधी कोणाकोणाला पैसे येणार आहेत? कुठल्या महिला पात्र ठरणार आहेत? कुठल्या महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाही? ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता ₹2100 तुमच्या खात्यात जमा झालेत की नाही? कसं चेक करायचं? आणि कधी ते तुम्हाला जमा होतील? जर झाले नसतील कधी जमा होतील? तसेच बँकांना आता तातडीच्या सूचना दिल्या आहेत की आता तुम्ही पैसे पाठवा. त्यामुळे आता ते पैसे नक्की तुमच्या खात्यात कधी येणार आहेत? आज पैसे येणार आहेत की नाही? ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने स्वतः स्वतः जे आहे ते एक घोषणा केलेली आहे. ती घोषणा काय असणार डिटेलमध्ये तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यामुळे कुठे स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स मिळत राहतील आणि कमेंट्स नक्की करा. जेणेकरून आपल्या चॅनलला असं चॅनल ग्रो होत राहील आणि तुम्हा सगळ्यांना नवीन अपडेट्स आहे, नवीन योजना असतील, नवीन न्यूज असतील, जे तुमच्या फायद्याच्या असतील, त्या सगळ्या आपण या चॅनलवर आपण टाकत असतो. त्यामुळे तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. जेव्हा मी व्हिडिओ टाकेल, तेव्हा तुम्हाला नवीन-नवीन नोटिफिकेशन येत राहतील, ठीक आहे. बघा, आज 4 वाजता पैसे येणार का? ते सगळं बघूयात आपण डिटेलमध्ये काय आहे, ठीक आहे. चला सविस्तर माहिती पाहूयात आपण. लाडक्या बहिणींना 2100ची ओवाळणी मिळणार. एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर. हिवाळी अधिवेशनाच्या आधी करा, ठीक आहे. म्हणजे आता हिवाळी अधिवेशन चालू झालेलं आहे, तर तुम्हाला त्याच्यातच आता पैसे मिळू शकतात, ठीक आहे. आता ओवाळणी म्हणजे काय? ₹21ची ओवाळणीच आहे ती. कारण आता काय झालं की सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीचा निकाल हा सगळा महायुतीच्या बाजूने लागलेला आहे. बहुमताने आघाडी घेतलेली आहे महायुतीने आणि आता महायुती सरकार स्थापन होणारच आहे, ठीक आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे ₹21 झाले होते. जेव्हा निवडणुकीच्या आधी काही-काही आश्वासनं दिली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने. त्यात 10 आश्वासनं होती. त्या 10 आश्वासनामध्ये एक आश्वासन असं होतं की आता महिलांना ₹1500 नाही, तर ₹2100 असे मिळणार आहेत, ठीक आहे. हे ₹2100 तुम्हाला आता इथून पुढे जो हप्ता आहे, तो ₹2100चा हप्ता मिळून जाईल, ठीक आहे. तर आता बघा नक्की काय म्हणणं आहे एकनाथ शिंदेंचं. बघा, जेव्हा सॉरी, जेव्हा निवडणूक झाली, निकाल लागला, तेव्हा असं सगळ्या महिला ज्या आहेत त्या एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी पोहोचल्या आणि ज्या लाडकी बहिणी आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या आपल्या एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी पोहोचल्या आणि त्यांचं औक्षण केलं. तसेच एकनाथ शिंदे यांनी त्यांचा आभारही मानले लाडक्या बहिणींचे. कारण लाडक्या बहिणींच्या भरघोस मतामुळे ते इथपर्यंत आले. त्यांनी आत्तापर्यंत या सगळ्यात मोठं जे यश आहे महायुतीला मिळालेलं आहे. खूप बहुमतपेक्षा जास्त मतं त्यांना पडलेली आहेत आणि भरघोस मतांनी विजय झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी पण लाडक्या बहिणीचा आभार मानले, की लाडक्या बहिणी टर्निंग पॉईंट ठरले आहे. लाडक्या बहिणीचा मोठा वाटा आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे, ठीक आहे. तर बघा आपण काय म्हणतात. राज्यातील लाडक्या बहिणींना मिळणार रिटर्न गिफ्ट. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून महायुती आघाडीला बहुमत मिळाले आहे आणि भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील महिला सर्वाधिक खुश असतील, कारण आता लाडकी बहीण योजनेतील रक्कम वाढणार आहे. निवडणुकीपूर्वीच महायुती जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख केला होता. म्हणजे लाडकी बहिणी पण खुश आहेत, महायुती सरकार पण खुश आहे. कारण लाडकी बहीण आता अशीच चालू राहील पुढे, तिला कोणी धक्का लावणार नाही. कारण जर दुसरं सरकार आलं असतं, तर आपल्याला त्याऐवजी दुसरी एखादी योजना बघायला लागली असती किंवा ही योजना पुढे कंटिन्यू चालू झाली असती का नाही माहीत नव्हतं. त्यामुळे आता कन्फर्म आहे की आता ही योजना पुढे अशीच चालू झालेली आहे, ठीक आहे. तर आता सगळ्या महिलांना ₹21 मिळतील. तर बघा, स्वतः एकनाथ शिंदे काय म्हणाले ते बघूयात आपण. राज्यातील लाडक्या बहिणीला लवकरच ₹1500 ऐवजी ₹2100 देण्यात येतील, असं स्वतः त्यांनी उल्लेख केलेला आहे, ठीक आहे. स्वतः ते म्हणलेत की 1500 ऐवजी तुम्हाला ₹21 देण्यात येतील आणि लवकरात लवकर बँकांना तातडीची सूचना देण्यात येतील की आता पैसे टाका म्हणून, ठीक आहे. आता बघा आपण सविस्तर माहिती बघू अजून काय नेक्स्ट इन्स्टॉलमेंट किंवा नेक्स्ट हे कधी आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर काही दिवसातच निकालही लागला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बंपर विजयाचा सिंहाचा वाटा उचलणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकारने रिटर्न गिफ्ट देण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीचा जाहीरनामा जाहीर केल्याप्रमाणे महायुती आता लाडक्या बहीण योजनेनुसार प्रत्येकी ₹2100 देईल, ठीक आहे. म्हणजे प्रत्येकी ₹2100 तुम्हाला मिळणार आहेत, ठीक आहे. आता काही टेन्शन नाही आहे. तसेच ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आला नाही त्यांनी पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला डिसेंबरच्या हप्त्यासोबतच मागचे हप्ते पण सगळे जे आहेत ते मिळून जाईल. तुम्ही म्हणाल की आता मागचे हप्ते कसे मिळणार? ₹2100 मिळणार का 1500? तर असं नाही आहे. तुम्हाला मागचे हप्ते ₹1500नीच मिळतील. कारण जो जुलै ते नोव्हेंबरचे जे हप्ते आहेत त्याच्यामध्ये तुमचे कुठलेही हप्ते राहिलेले असू दे, ते तुम्हाला आता ₹1500नीच मिळतील. तुम्हाला ₹2100 जे आहेत ते डिसेंबरपासूनच मिळणार आहेत सगळ्यांना. कारण ऑलरेडी महिलांना पैसे वाटप झाले होते निवडणुकीच्या आधी. त्यामुळे त्यांना 1500 तुम्हाला राहिलेला महिन्याला 2100 असं नाही देता येणार. त्यामुळे आणि घोषणा पण नंतर झालेल्या आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ₹2100 मिळून जातील आणि डिसेंबरचा हप्ता आज 4 वाजता तुम्ही वाट बघा. आजचा दिवस वाट बघा. कारण आता बँका ओपन आहेत शुक्रवारपर्यंत. पैसे कधी पण तुमच्या खात्यात येऊ शकतात. आजपासून पैसे यायला चालू होणार आहे आणि लक्ष ठेवायचं बँकांच्या SMS वर. तसेच तुम्ही बँकेत डायरेक्ट जाऊन चेक करू शकता पैसे आलेत की नाही, ठीक आहे.
आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा काही प्रॉब्लेम तर नाही ना फॉर्ममध्ये, हे एक चेक करा आधी. तर ते कसं चेक करायचं ते मी त्याचा व्हिडिओ एक मी सेपरेट टाकलेला आहे. तुमचं स्टेटस तुम्ही जे आहे तुमचं स्टेटस चेक कसं करणार ते सगळं एका व्हिडिओमध्ये मी टाकलं आहे. तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. जेणेकरून तुम्हाला कळणार आहे. कारण त्याच्यात काही-काही ट्रान्झॅक्शन जे आहेत, काही महिलांचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालेले आहेत. तर ते कॅन्सल का झालेले आहेत, ते पण तिथं रिझनमध्ये दिलेलं आहे. तर मोस्ट ऑफ द रिझन आहे काय मोस्ट ऑफ द रिझन आधार लिंक. ठीक आहे. आधार लिंकच आहे जे मोस्ट ऑफ द रिझन आहे ज्याच्यामुळे तुमचं जे आहे ते किंवा आधार अपडेट जरी नसेल तुमचं तरी आधार अपडेट करायला जा. कारण आधार अपडेट नसेल केलं तरी पण तुम्हाला आधार नॉट फाउंड असं काहीतरी एरर येऊ शकतो. तर हा एरर येऊ नये म्हणून तुम्ही जाऊन आधी आधार अपडेट करा, डी-बी-टी अनेबल करा आणि आधार लिंक करा. हे सगळं तुम्हाला बँकेत जाऊन करायचं आहे. शुक्रवारपर्यंत बँका ओपन असतील तर तुम्ही लवकरात लवकर जा. आजच्या आज कामं करून घ्या. कारण आधार अपडेटला, आधार लिंकला 3 ते 4 दिवस लागतील. तर असं नको व्हायला की पैसे वाटप आहे पण तुमचा आधार लिंकमुळे पैसे नाही आले. परत ऑलरेडी उशीर झाला आहे आचारसंहितेमुळे. त्यामुळे आधीच बऱ्याच महिलांना पैसे नाही मिळाले 1-2 हप्ता. त्यांना जर लवकरात लवकर पैसे हवे असेल तर तुम्ही आधार लिंक चेक करा आणि ट्रान्झॅक्शन कॅन्सल असेल, ठीक आहे, ते कुठल्या कारणाने कॅन्सल झाले ते बघा आणि त्याच्यावर सोल्युशन काढा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचं काय नक्की स्टेटस दिसतंय. कॅन्सल असेल तर त्याचं रिझन मला सांगा. मी तुम्हाला सांगते नक्की काय सोल्युशन आहे त्याचं, ठीक आहे. नक्की मला सांगा तुमचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालं आहे की नाही. जर झालं असेल तर त्याचं रिझन पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याचा आन्सर नक्की करेल, ठीक आहे. तर नक्की कमेंट करा. म्हणजे जास्त असं तुम्हाला इंटरॅक्ट होता येईल आणि तुम्हाला सोल्युशन पण कळतील काय करायचं त्याच्यावर. पण मेन रिझन म्हणजे आधार लिंक आणि त्यातनं अजून एक नवीन म्हणजे रेशन कार्ड अपडेट पण तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही फॉर्म भरताना रेशन कार्ड पण दिलं होतं. ठीक आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना रेशन कार्डची झेरॉक्स तुम्ही PDF वगैरे काहीतरी सबमिट केलं असेल. त्यामुळे रेशन कार्ड पण तुम्हाला अपडेट करणं महत्त्वाचं आहे. ते अपडेट नसेल तरी पण तुम्हाला आता पैसे येण्यात अडचण येऊ शकते. नवीन अपडेट आलेली आहे. त्यामुळे तुम्ही रेशन कार्ड जाऊन अपडेट करा. तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन तुम्ही त्याची के-वाय-सी म्हणजेच अपडेट तुम्ही करू शकता. हे झालं सगळं. आता बघा तुम्हाला कसे, किती पैसे येणार आहेत ते आपण बघूयात आता. ज्या महिलेला आतापर्यंत एकही रुपया आला नसेल, ठीक आहे. एक पण हप्ता आला नसेल तर तिला डायरेक्ट 5 हप्त्याचे ₹7,500 मिळतील. पण हे ₹7,500 कोणाला मिळतील? ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला त्यांनी, ठीक आहे. सप्टेंबरच्या पुढं महिला ज्या आहेत त्यांना जुलै, ऑगस्टचे पैसे मिळणार नव्हते. त्यामुळे त्यांना काही ₹7,500 मिळणार नाही. त्यांना ₹4,500 मिळतील, ठीक आहे. प्लस आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता ₹2100 मिळेल आणि अजून एक गोष्ट आहे म्हणजे गॅस सिलेंडरची. आता उज्ज्वला योजना माहिती आहे तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार. ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतात, त्याच महिला उज्ज्वला योजनेसाठी पात्र आहेत. त्यामुळे तुम्हाला 850 गॅस सिलेंडरचे पण मिळतील. पण त्यासाठी 2 अटी आहेत. एक अट म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणे आणि दुसरी अट म्हणजे गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असणे. ठीक आहे. आता बहुतांश घरात तर पुरुषांच्या नावावर असतं गॅस सिलेंडर, गॅस कनेक्शन जे आहे ते. पण आता तुम्हाला ह्याच्यासाठी तुम्हाला स्वतःच्या नावावर करून घ्यावं लागेल. तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन तुमच्या नावावर गॅस कनेक्शन घेऊ शकता. त्याचे तुम्हाला ₹850 मिळणार आहेत. तर अर्ध्या महिलांना ऑलरेडी पैसे मिळालेत आधीच. म्हणजे आचारसंहितेच्या आधी मिळालेत, पण काही महिलांना अजून नाही मिळाले. तर त्या महिलांसाठी तुम्हाला गॅस कनेक्शन तुमच्या नावावर करायला हवं, जेणेकरून तुम्हाला आता पैसे जे आहेत ते मिळून जातील. ठीक आहे. तर बघा तुम्ही आज लक्ष ठेवा 4 वाजता आज 4 वाजेपर्यंत पैसे वाटप चालू होणार आहे. तर नक्की तुम्ही लक्ष ठेवा बँकांवर. तुम्हाला आजच्या आज पैसे मिळून जातील आणि पैसे आल्यावर मला आधी कमेंट करा, की मला पैसे आलेत आणि ₹2100 आलेत का ते पण सांगा. डिसेंबरचा हप्ता नक्की तुम्हाला किती आला? 1500 आला, 2100 आला, काय आलंय? ते नक्की कमेंट मला सांगा. म्हणजे आपण कळेल आपल्याला, की आता ₹2100 येणार आहेत म्हणून. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.